नांदेड जिल्ह्यात बसस्थानक व शहरात प्रवास करताना महिलांच्या गळ्यातील व पर्समधील सोन्याचे दागिने चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांचा शोध करण्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षकांना आदेश दिले होते। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांच्या शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांचे पथक तयार करून नांदेड जिल्ह्यातील बसमध्ये चढताना व प्रवास करताना महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे पथक बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि इतर विविध गर्दीच्या ठिकाणांची माहिती हस्तगत करीत त्यांचे विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितगार यांच्याकडून आलेल्या माहितीच्या आधारे नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रवासादरम्यान महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणारी एक महिला व 3 इसम यांना नांदेड बस स्थानक येथून ताब्यात घेतले आहे। त्यांची विचारपूस करीत सखोल चौकशी केली असता त्यांनी वजीराबाद, इतवारा, शिवाजीनगर, बारड, कंधार, लोहा व माहूर इत्यादी ठिकाणच्या हद्दीत चोरी केल्याचे सांगितले। यावरून रेकॉर्डची पाहणी केली असता एकूण 14 गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचे प्राथमिक तपासातून दिसून आले आहे। सदरील गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपितांकडून जप्त करण्यात आलाय। तर याची अधिक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली। विशेष करून शहरामध्ये किंवा तालुका प्लेसमध्ये बस स्टँड किंवा गर्दीच्या ठिकाणावर महिलांचे दागिने मंगळसूत्र असू द्या किंवा गंठण हे बऱ्याच प्रमाणात चोरी जात होते। त्या असे बरेच गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत। तर त्या अनुषंगाने माननीय SP साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर घटने म्हणजे गुन्ह्यांचा उलगडा करण्याबद्दल आदेश दिले होते। तर त्याप्रमाणे LCBची एक टीम तयार करून सदर गुन्ह्याच्या ह्या मोडचे जे आरोपी आहेत त्यांच्या शोधाबाबत त्यांना आदेश करण्यात आले होते आणि त्याप्रमाणे यांनी बऱ्याच अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा बस स्टँडला व्हिजिट करून त्या ठिकाणची बरीच माहिती घेतली आणि त्यानंतर आम्हाला एक लेडीज ज्यांचे नाव आहे दुर्गा हातावणे, हे 28 वर्षाचे आहे, हे राहणार दिगलूरचे आहेत आणि त्यांचे इतर जे त्यांचे मामा आहे हिवराज उपाध्याय आणि इतर त्यांचे 2 साथीदार आहेत हे आम्हाला नांदेड बसस्टँडला मिळाले। आम्ही त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तर त्यांनी अशा मोडसचे बरेच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। असे एकूण 14 गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत आणि ह्या गुन्ह्यामध्ये एकूण 6,64,934 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। एकूण 14 गुन्हे आहेत आणि याच्यामध्ये सोबत इतर कोणी आरोपी आहेत का आणि इतर गुन्हे अजून त्यांनी केलेले आहेत का त्याबद्दल तपास चालू आहे।